सचिन अहिर हे आज उपसभापती पदाचा त्याने अर्ज भरला. अर्थात एकनाथजी शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेशही केला त्यांनी. बऱ्याच जणांना आश्चर्य वाटलं असणार, सगळ्यांनाच वाटलं असणार. याचं कारण की गेल्या काही काळातले, महिन्यांमध्ये, वर्षातले जर आदित्यचे व्हिडिओ तुम्ही पाहिले असतील, कुठे फिरताना, इकडे जाताना, सभांना, तर आदित्यची सावली असल्यासारखा सचिन अहिर त्याच्याबरोबर दिसायचे सतत. म्हणजे असे फार कमी व्हिडिओ असतील की ज्याच्यामध्ये आदित्य आहे पण सचिन अहिर नाही. पुणे जिल्ह्याची जबाबदारी होती. सचिन अहिर हे फार पूर्वीपासून माझे मित्र आहेत आणि असं काही कारण नाही, पण त्यांच्या राष्ट्रीय मिल मजदूर संघ, ते त्याचा उल्लेख कुणी काही केला नाही चॅनलवाल्यांनी, पण राष्ट्रीय मिल मजदूर संघामध्येही ते सर्वोच्च पदावर आहे. आणि आता गिरण्या राहिल्या नाही आहेत, पण गिरणी कामगारांचं नेतृत्व आजही जिथे कुठे आहे गिरण्या, तिथे त्यांच्याकडे आहे. मोठा वर्ग आहे त्यांच्याकडे, कामगारांचा मोठा कामगार नेता आहे मुळामध्ये. तर त्यांच्या बाबतीमध्ये असं तुम्हाला कामगारांमध्ये, लोकांमध्ये, कार्यकर्त्यांमध्ये, शिवसैनिकांमध्ये सुद्धा, तसं ते काँग्रेसमध्ये होते, राष्ट्रवादीमध्ये होते, दोन्ही ठिकाणी त्यांना मान सन्मान मिळाला, कारण राष्ट्रीय मिल मजदूर संघासारखं एक मोठं संघटन त्यांच्याबरोबर होतं. आणि स्वभाव त्यांचा तसा सौम्य आहे, शीतल आहे, माइल्ड आहे. आक्रमक किंवा आग्रही, दुराग्रही वगैरे असा काही नाही. तर त्यामुळे त्यांचं सगळ्यांशी चांगलं जमलेलं होतं, आधी काँग्रेसमध्ये पण, राष्ट्रवादीत पण, आणि त्यांचा एक मान राखला जात होता. इथे आदित्यबरोबर ते जेव्हा वावरत होते तेव्हा मी राष्ट्रीय मिल मजदूर संघाच्या ऑफिसमध्ये त्यांना जेव्हा भेटायला गेलो होतो, तर त्यावेळेला मी म्हटलं की तुम्ही एक स्वयंप्रज्ञ, स्वावलंबी असे नेते आहात. बाहेर सचिन अहिर म्हटलं म्हणजे दोन गोष्टी लोकांच्या मनामध्ये लगेच येतात. एक असते ती म्हणजे अरुण गवळीशी असलेलं तुमचं नातं, आणि दुसरी एक गोष्ट लक्षात येते की कामगार क्षेत्रामध्ये तुमची प्रदीर्घ कारकीर्द, जवळजवळ मला वाटतं 30 वर्षाची कारकीर्द असेल त्याची. तर त्यामुळे तुम्ही असं आदित्यची शेपूट असल्यासारखं त्याच्या मागे 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 फिरता, हे मला काही पटत नाही. आणि लोकांना पण असं वाटतं की तुम्ही त्या आदित्यच्या बरोबर गेल्यापासून तुमचं काही अस्तित्व, तत्व, सत्व, महत्त्व, प्रभुत्व काही राहिलंच नाही. त्याचे जे बॉडीगार्ड असतात आजूबाजूला फिरणारे, उभे राहणारे, तुम्ही त्या बॉडीगार्डपैकी एक फक्त सिव्हिल ड्रेसमध्ये आहात. इतकं तुमचं अवमूल्यन आदित्यने करून टाकलं आहे. हे कोणाला बोललो मी? सचिन अहिरनाच बोललो. मित्र आहेत आणि त्यामुळे त्यांच्याशी मोकळेपणाने मी बोलू शकतो. तर त्याने असं सांगितलं की एक गोष्ट अशी आहे की माझा स्वभाव जो आहे तो अनुयायाचा आहे. म्हणजे ते म्हणाले, मी स्वतःला नेता मानत नाही, मी स्वतः कार्यकर्त्याच्या भूमिकेत असतो. आणि जे कामगार येतात त्यांना जरी तुम्ही विचारलं किंवा आता तुम्ही आमच्या संघाच्या कार्यालयात परळलं आहे ना आपलं, तिथे येता, तुम्हाला मी त्यांच्याशी, कार्यकर्त्यांशी किंवा यांच्याशी बरोबरीच्या नात्याने तुम्हाला बोलताना नेहमी दिसेल. अरे रावी करताना, उद्धटपणा करताना, काहीतरी आगाऊपणाने बोलताना असं कधी दिसणार नाही. त्यांचे मुद्दे समजून घ्यावे, त्याच्यावर आपल्याला काय म्हणायचं ते प्रेमाने सांगावं. तर त्यामुळे ते म्हणाले, असं तुमचं इम्प्रेशन होत आहे का की मी शॅडो म्हणून त्याची वावरतो? हो म्हटलं, लोकांना पण असं वाटतं की जे सचिन अहिर नेते म्हणून, कामगार नेते म्हणून, एक
तुम्ही 3-4 वेळा आमदार झालेले आहात, मंत्री राहिलेले आहात गृहनिर्माण, तर ते ते तेज किंवा ते जी एक तुमची ऑरा दिसायला पाहिजे तो तुम्ही मिस करताय आदित्यच्या मागे मागे राहून. आणि सतत तुमची मान अशी खाली असते आणि तुम्ही अशी मान खाली घालून त्याच्या मागे चालत असता. ते काय आम्हाला रुचत नाही, आवडत नाही. आणि तुमचा मित्र म्हणून तर मला राग येतो तुमचा, की एवढं काय आदित्यच्या दबावाखाली आहात का तुम्ही, काय आहात. तर त्यावेळेला आता ही गोष्ट आधीची आहे. ते त्यावेळेला ते म्हणाले की एकदा त्या संघटनेत आपण गेलो आहोत आणि त्यांचं नेतृत्व मान्य केलं आहे, तर मग ते ज्या पद्धतीने आपल्याशी वागतील, जसं आपल्याला ठेवतील, ज्या पदावर ठेवतील, जे देतील ते मुकाट्याने स्वीकारायचं, असं मी माझी भूमिका ठेवली आहे. ते म्हणे तुम्हाला आशा वाटते मी आमदार झालो, मी मागायला गेलो नव्हतो, त्यांनी दिलं. मी म्हटलं अहो वरळीमधून आदित्य जो निवडून आला तो सुनील शिंदे आणि तुमच्यामुळे आला. तर ते म्हणाले की आम्ही मदत केली हे खरं आहे, पण अगदी प्रामाणिकपणे सांगतो की वातावरण होतं, ठाकरेंचा मुलगा उभा राहिला आहे ही भावना होती, त्यामुळे पहिल्या आणि दुसऱ्या वेळेला तो निवडून येणं स्वाभाविक होतं आणि तसा तो आला. आम्ही पण मदत केली, पण आमची भूमिका निर्णायक होती असं मी म्हणणार नाही. हे सांगायला सुद्धा मोठं हे लागतं, मानसिकता लागते. आणि त्याचमुळे मी आज हे विधान पण करणार आहे की मला माहिती आहे की आदित्यचा पराभव आता सचिन अहिर त्याच्याबरोबर नाहीत किंवा सचिन अहिरच तिथले उमेदवार असणार शिंदेंचे. कोणाविरुद्ध? आदित्यविरुद्ध. हे पण खरं आहे 100%. तर त्यामुळे आदित्यचं जो मास बेस आहे तो डळमळीत होईल, हे खरं आहे. पण मुंबईमध्ये पुढल्या निवडणुकीत जर एकच सीट कुठली निवडून येईल याची गॅरंटी मी आता देऊ शकत असेन तुम्हाला. संपूर्ण मुंबईत शिवसेना उबाठा यांची जर एक सीट कुठली निवडून येणार असेल असं तर तुम्ही आज मला विचारलं, आज तर अजून निवडणुकीला 2-2.5-3 वर्ष, तरी मी सांगतो तुम्हाला की ती आदित्यची असेल. तर आदित्यने तिथे वरळीला काम केलेलं आहे. वरळी परिसरात माझे खूप मित्र राहतात आणि त्याचा जे इथे संपर्क आहे त्यातून मला फीडबॅक चांगला आहे. तर त्यामुळे आदित्यला टफ फाईट देतील, पण मुंबईत एकतरी जागा मिळेल की नाही, उबाठाला मिळेल ना, मग ती आदित्यची असेल. त्यामुळे यांच्या जाण्यामुळे सचिनच्या तिकडे जी एक टी व्हीवाले लगेच सांगतात की आता आदित्यची सीट धोक्यात, मी नाही सहमत त्याच्याशी. आदित्य आणि याच्याबद्दल माझ्या मनात सद्भावना नाही, बरोबर आहे. म्हणजे तुम्हाला असं वाटायची काही गरज नाही की बाबा अनिलजी चक्क आदित्यची बाजू घेत आहेत. बाजू नाही घेत आहे. आपलं काय ठरलं आहे की जे खरं आहे ते बरं आहे ते बोलायचं, बरोबर आहे की नाही. म्हणून मी तुम्हाला सांगतो की आदित्य निवडून येणार आणि एकही जागा मुंबईतून मिळणार नाही असं नाही होणार, ती मिळेल ती. आणि ही असेल. बाकीच्यांचं मी आत्ता काही बोलत नाही, कारण काळ अजून खूप आहे आणि इतरत्रचं वेगळं विश्लेषण त्या वेळेला बघावं लागेल आपल्याला. पण आदित्यचा पराभव सचिन अहिर गेल्यामुळे होणार नाही, याचं कारण आदित्यच्या छायेमध्ये गेल्यामुळे सचिन बराच काळ आणि त्याचा कोणीतरी एखादा कार्यकर्ता असावा, बॉडीगार्ड असावा, तसं वागल्यामुळे सचिनची स्वतःची जी एक ताकद होती, पुणेही होती, खूप कमी झाली. लोक आदित्यचं शेपूट म्हणून त्याला ओळखतात. त्यामुळे शिंदेचा फायदा काय? फायदा होणार की नाही? होणार. शिंदेचा फायदा होणार. काय होणार? एक मॉरल धक्का आदित्यला वाचणार की आदित्यचे राईट लेफ्ट हँड हे काय सगळं काय जे होतं, छाया सावली, ती सचिन अहिर, आणि तो सोडून गेला. मग आता आदित्यचं काय राहिलं वरळीत, असं फिलिंग निर्माण करण्यात यशस्वी होणार. तर त्याला परत उपसभापती केलं लगेच.
असं एकनाथ शिंदे केवळ राजकारण खेळत नाहीत, प्रत्येक गोष्टीमध्ये यश 100% इन्शुअर करतात ते. हे त्यांचं वैशिष्ट्य आहे. म्हणजे त्यांच्याशी बोलताना अनेक वेळा एकनाथजींना मी असं विचारतो, खरंच असं होईल? पण असं नाही होणार. त्यावेळी ते म्हणतात, अनिलजी, जोपर्यंत माझी 100% खात्री पटत नाही की ही गोष्ट मी हातात घेतली ती तरी जाणार, तोपर्यंत मी ती डिक्लेअर करत नाही आणि हे रिव्हील पण करत नाही. खासदारकांच्या वेळेला पण तुम्हाला दिसलं की 6 कन्फर्म्ड होईपर्यंत ते बोलले नाही. आता आमदारांचंही तेच आहे. आमदार फुटणार आहेत की नाही? उभाटाचे आमदार फुटणार आहेत. किती फुटणार आहेत? 2/3 फुटणार आहेत. पण आता ते काय म्हणतात की थांबा, वाट पहा, योग्य वेळ आल्यावर मी बसवीन ना त्यांना रांगेमध्ये सगळ्यांना, आणि मग ते माझ्याबरोबर येतील. कुठल्याही प्रकारे आता जी सिच्युएशन आहे त्याच्यामध्ये कुठेतरी आपण कोर्टात अडचणीत येऊ, निवडणूक आयोगात अडचणी येऊ, विधान भवनात अडचणीत येऊ, असं काहीही रिस्क घेण्याची त्यांना गरजही नाही ना. अशीच त्यांची ताकद वाढणार आहे. आणि एक लक्षात घ्या की ठीक आहे, संजय म्हणतो 50 कोटी 25 कोटी अमुक तमुक वगैरे वगैरे, ते त्याला म्हणण्याशिवाय गत्यंतर नाही. कारण दुसरं त्याला कारण सांगायचं म्हणजे उद्धवला दोष द्यावा लागतो. उद्धव नीट वागत नाही, उद्धव माणूस घाणेपणा करतो, उद्धव सगळ्यांना तुच्छतेने वागवतो, संशयाने वागवतो, त्या अपरोक्ष चारित्र्य हनन करतो, हो, इमोशनल ब्लॅकमेल करतो, हो. उद्धवचे 25 गुण सांगण्यापेक्षा, दुर्गुण सांगण्यापेक्षा 25 कोटीत विकला गेला, हा विकला गेला. आता खासदारांच्या बाबतीत मी परवा बोललो ना की हे खासदार जे आहेत ना ते 50-75 कोटी रुपये खर्च करून निवडून आलेले खासदार आहेत, आणि अजून 50-75 कोटी 100 कोटी खर्च करण्याची ताकद असलेले खासदार आहेत. त्यांना असं एकनाथ शिंदेकडून पैसे घेऊन वगैरे नो वे, गरज नाही. हां, आमदारांमध्ये थोडंसं काही आहे प्रमाण, त्याच्यात त्यांना व्यवहार अपेक्षित असेल. पण हे जे फुटले आत्ता, हे फुटले एवढ्याकरता की खासदार निधी आणि इतर गोष्टींबरोबरच सत्तेबरोबर असण्याचे फायदे असतात. अधिकारीसुद्धा तुमचं काम करत नाहीत जर तुम्ही विरोधी पक्षाचा शिक्का असेल तर. आणि आता अधिकारी पूर्वीपेक्षा हे झाले याचं कारण त्यांना माहिती की आता गेली 14 पासून जशी इथे यांची सत्ता आहे तशीच अवस्था अजून 5-25 वर्ष यांचीच सत्ता राहणार आहे केंद्रात, राज्यात. हे गृहीत धरलं आहे. पुढल्या वेळेला विरोधी पक्ष नामशेष अवशेष होणार, मग अधिकारी पण यांच्या कालाने करतात. म्हणून मग अधिकारी जर ऐकायला हवे असतील तर सत्तारूढ पक्षाशी जवळीक दाखवायला लागते. माझ्या आयुष्यामध्ये कितीतरी वेळा मी असं पाहिलं की मी मुख्यमंत्र्यांबरोबर होतो आणि समोरच्या बाजूला त्यांचा कट्टर विरोधक होता, पण तो देखील जाहीरपणे असं सांगायचा की अंतुले माझे मित्र आहेत, हे आमचे मित्र आहेत, ते आमचे मित्र आहेत. मी तर त्यांना म्हटलं की तुमचं जर भांडण चाललं आहे मला माहिती आहे, ते मित्र आहेत कसं म्हणतात. त्यामुळे अधिकाऱ्यांना ते मेसेज द्यायचा प्रयत्न करतात की आमची मित्र आहेत. फडणवीसांच्या बाबतीतसुद्धा हे काही प्रमाणामध्ये काही काळ घडलं की त्यांनी फडणवीस हे आमचे मित्र आहेत वगैरे चालवलं होतं. नंतर सांगायची गोष्ट अशी की सचिन अहिरनी स्वतःचं फार डिव्हॅल्युएशन करून घेतलं. आदित्यबरोबर राहून फारच करून घेतलं. सचिन मित्र आहे त्यामुळे थोडे कटू शब्द मी नाही वापरत आहे त्याला, पण ही लॉस्ट हिज आयडेंटिटी. त्याचं स्वतःचा परिचय, ओळख, व्यक्तिमत्व सगळं गेलं होतं. मला चांगलं वाटतं की तो एकनाथजींकडे आला. एक तर एकनाथजी हा एक चांगला मोठ्या मनाचा बाप आहे, बाप माणूस आहे. सगळ्यांना सांभाळून घ्यावं, सगळ्यांना मान द्यावा, याच्याकरता त्यांचं एक ॲटिट्यूड आहे, त्यांची एक दृष्टिकोन आहे की सांभाळून घ्यायचं. आता तुम्हाला सांगतो की मला निश्चित माहिती होतं की नीलम गोरे या उपसभापती होणार होत्या. फडणवीस आणि शिंदे यांचं ठरलं होतं, फायनल झालं होतं.
ॲक्च्युली मी तर मला ज्या क्षणी कळलं की फडणवीस आणि यांचं एकमत झालं आहे नीलमताईंच्या नावावर, मी त्यांना मेसेज पण केला अभिनंदनाचा की तुमच्या नावावर एकमत झालेलं आहे दोघांचं. आता सचिन अहिर सोडून कुणालाही हे पद नीलमताईंच्या ऐवजी मिळालं नसतं. पण आत्ता सचिन एकटाच येतोय आणि त्याला कायदा लागू नाही व्हायला पाहिजे, पक्षांतरबंदी. टेक्निकली फार काळजीपूर्वक करतात फडणवीस आणि शिंदे या गोष्टी, म्हणून त्याला उपसभापती केलं. नाही तर कदाचित वाट पाहायला लावली असते की ये तू पक्षामध्ये, नंतर आपण काहीतरी चांगलं देऊ तुला, आणि मंत्रिमंडळाच्या पुनर्रचनेमध्ये पत्ते पिसणारच आहे. पण तसं नाही, त्याला आत्ताच सचिनला प्रोटेक्शन देण्याकरता म्हणून त्याला उपसभापती केलं. नीलमताईंचा हक्क होता, त्यांना करणारच होते. बघूया, मला आश्चर्य वाटणार नाही उद्या मंत्रिमंडळाच्या फेररचनेमध्ये जर त्यांना मंत्रिपद दिलं गेलं, कारण त्या पात्र आहेत, योग्य आहेत, त्यांना मिळेल ते. माझ्याकडे एक आणखीन बातमी या संदर्भात आहे जी खरं तुम्हाला इंटरेस्टिंग वाटेल, कारण ती अजून या क्षणापर्यंत कोणी दिलेली नाही आहे. अगदी मी हल्ली सांगितलं तुम्हाला तसं आत येताना पण एकदा बघतो बाबा काय बातम्या आहेत. आपण एक्सक्लुझिव्ह म्हणून दिलेली बातमी आहे. ही एक्सक्लुझिव्ह राहते का ऑलरेडी आले? लोक म्हणतात ओ अनिलजी तुम्ही सांगितली त्यावेळेला आम्ही टी व्हीवर पाहिली होती, पण अजून हे आलेलं नाही या क्षणापर्यंत. किती वाजले रे? आता 3:30 वाजले. 3:30 वाजेपर्यंत आता आलेली नाही आहे ती, आणि शक्यता कमी आहे येण्याची. त्याचं कारण फार अगदी मोजक्या लोकांना माहिती आहे, जे अगदी काय म्हणतात त्याला जवळीक आहे, सलगी आहे, दोस्ती आहे, अशा काही लोकांना माहिती आहे. तर संजयला खरा झटका आहे. संजय, तुला आता तू याच्याबद्दल काय बोलतोस ते बघतो मी, सचिनबद्दल, कारण तोही तुला धक्का आहे. उद्धवला तर धक्का आहे, पण आदित्यला मोठा धक्का आहे. पण आणखीन काय जे धक्के एकनाथ शिंदे देणार आहेत त्यातले 2 धक्के संजय मी आज तुला सांगतो, मनाची तयारी कर. मित्रांनो, तुम्हाला पण सांगतो, ही माझ्या आजच्या या स्टोरीची खरी हेडलाईन व्हायला पाहिजे. आणखीन 2 आमदार फुटत आहेत, आणखीन 2 आमदार फुटत आहेत, आणि ते असे तसे नाही आहेत जे फुटल्यामुळे उद्धव उद्ध्वस्त होण्याच्या खरोखरच मार्गावर जाईल, आणि त्याचा इतिहास सगळा त्या फाईल्स जसं ओपन करतात तसा ओपन होईल. अशी 2 माणसं जाणार आहेत. नावं सांगतो ना मी तुम्हाला, नाहीतर मग काय होईल, नाव नाही सांगितलं तर 2 आमदार जाणार आहे, असं तर 20 जाणार आहेत, असं तर इतके जाणार आहेत तितके. आणि तुम्ही म्हणाल नाही अनिलजी म्हणजे अनिलजी, तुम्ही सांगा कोण दोघं जाणार आहेत? पहिलं नाव थोडं कमी धक्का देणारं सांगतो. काय धक्का आहे, झटका आहे, अनिल परब. येस, अनिल परब. आता काहीही बोलू देता, आत्ता काहीही बोलू द्या, त्याला काहीही प्रतिक्रिया देऊ द्या, पण त्याचं सेटिंग झालेलं आहे. तो शिंदे गटात जाणार आहे. अनिल परब, आमदार अनिल परब जाणारच. त्याच्यापेक्षा धक्कादायक नाव अजून कोणतं असू शकतं जे मी तुम्हाला आता सांगतोय, आणि जे खरं ठरल्यावर माझं अभिनंदन करत चला. मला बरं वाटतं की आपण आधी बातम्या देतो त्या खऱ्या ठरतात. दुसरं नाव आहे मिलिंद नार्वेकर. काय आहे ना धक्कादायक? मिलिंद नार्वेकर आणि अनिल परब देखील फुटणार आहेत. म्हणजे परिस्थिती अशीच खरंच निर्माण होणार आहे की आदित्य इकडून विधानसभेतून, संजय राज्यसभेतून, उद्धव विधान परिषदेतून, बाकी सगळ्या खणखणात अनिल देसाई राहतील त्याच्याबरोबर, ते नाही जाणार. पण आणखीन एक बातमी आहे माझ्याकडे, आली आहे त्या मित्राकडूनच कळली आहे मला मोठ्या, की नाशिकचे राजाभाऊ वाजे आहेत, ते देखील लवकरच या 6च्या बरोबर 7वे जॉईन होणार आहेत. किंवा ॲक्च्युली अपेक्षित होतं ते येण्याची, काही थोडं इमोशनल केलं गेलं त्यांना, आणि त्यामुळे ते नाही गेले. आणि त्याचं श्रेय उद्धवलं नाही आहे. काय झालं, नाशिक हे
तुमच्यापैकी कोणाला माहीत नसेल तर, पण नाशिक हे ग्रूम केलं संजय राऊतने. तर संजय राऊतने अक्षरशः त्यांना गळ घातली, शपथ घातली, खूपच इमोशनल ड्रामा केला, म्हणून ते आहेत. पण राजाभाऊ वाजे फार दिवस राहणार नाहीत, तेही इकडे जाणार आहेत शिंदे गटामध्ये, हे नक्की आहे. म्हणजे तिकडे निवडून आलेल्यांमध्ये अनिल देसाई राहील, तो निवडून आला आहे, तो राहील. आणि इकडे हा राहील, आपला संजय राहील, आदित्य राहील. बाकी सगळं दे धमाल होणार आहे ती सोडून द्या. पण ही माझ्याकडली मोठी बातमी आहे. आणि उपसभापतीपद हे काही गौण नसतं विधान परिषदेचं. वसंत डावखरे मला वाटतं 3 वेळा, म्हणजे 6 वर्ष जवळजवळ उपसभापती होता. ताई देखील मला वाटतं दुसरी टर्म होती त्यांची. तर त्यामुळे उपसभापतीपद हे चांगलं असतं. आणि सगळ्या मंत्र्यांचा तो म्हटलं तर मंत्री असतो, विधान परिषदेचा काय किंवा विधानसभेचा अध्यक्ष, उपाध्यक्ष किंवा सभापती, उपसभापती हे. तर त्यामुळे त्याचं कल्याण होईल. आणि त्याला काय आर्थिक कल्याणाची गरज नाही आहे. सचिन अहिर हा इतका धनाढ्य आहे की असे 150 आणि तो त्याचा गोविंदा करतो ना, त्याच्यावर जवळजवळ 15-20 कोटी रुपये हे करतो, खर्च करतो. 15-20 कोटी रुपये याचा गोविंदा असताना, मला वाटतं संकल्प का काहीतरी गोविंदा आहे त्याचा, त्याच्यावर सचिन अहिर खर्च करतो. त्यामुळे पैसे हा विषय नाही. संजय जे सारखं पैसे करतो ना, का माहिती आहे, सामान्य माणसाला पैसे मोठे वाटतात, 5 कोटी 50 कोटी वगैरे, म्हणून तो बदनामीचा सगळ्यात हुकमी एका त्याला असं वाटतं पैसे. मी त्याला परवा सांगितलं, मी म्हटलं पैसे 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 त्यांना दिले तू म्हणतो. लोक, मध्यमवर्गातल्या लोकांना विश्वास ठेवायला आवडतं पैशानीच झालं हे म्हणून. तुमची वागणूक हे त्याचं कारण आहे. हे तुला कबूल करता येत नाही, उद्धवच्या चुका नाही कबूल करत, म्हणून तू पैशाने त्यांना बदनाम करायला बघतो. पण त्यांच्या प्रॉपर्टीज किती आहेत हे तुला माहिती आहे का नाही? जर मला माहिती आहे तर तुला माहितीच आहे. त्यांनी उद्धवला किती पैसे दिलेत वेळोवेळी हे पण तुला माहिती आहे. आज तुम्ही एकनाथ शिंदेंवर पैशाचा आरोप करता. एकनाथ शिंदेने, आता तसं सांगता येत नाही कारण तुम्ही तरी कुठून दिले असा प्रश्न निर्माण होतो म्हणून, पण एकनाथजींनी पण उद्धवला किती पोचला आहे राजकीय, किती त्याच्या कामगिऱ्या त्याच्या पार पाडल्या आहेत, किती खर्च केला आहे, हे जर कळलं तर लोक तुझ्या तोंडात शेंग घालते. संजय, वॉट एव्हर इट इज. स्वागत आहे सचिन भाऊ. तेव्हा मी मागे बोललो होतो त्यावेळेला तुम्ही म्हणाले होतात की नाही हो असं, आता मला नाही, पक्ष बदलण्याचा माझा मूड नाही आहे आता, आणि आता बस मी इथेच थांबेन. त्यांनी दिलं नाही दिलं, कदाचित मी कामगार क्षेत्रातलं माझं काम चालू ठेवेन, तिकडे मी असणार नाही असणार. पण त्यावेळेला एक सूचक विधान तुम्ही केलं होतं, ते खरं केलं तुम्ही म्हणालात. परंतु एक गोष्ट आहे की जर उभाठा पक्षच संपला तर मग आम्ही काय करायचं. मला असं वाटतं की उभाठा पक्ष संपला याच्यावर तुमचं खात्री पटली आहे, आणि म्हणून तुम्ही शिंद्यांकडे आलेला आहात. एकनाथ शिंदे यांचा मित्र या नात्याने मी तुमचं स्वागत करतो, शुभेच्छा देतो. धन्यवाद.